नमस्कार, पिंकी मराठी सुगरण या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चटकदार आणि झणझणीत हिरव्या टोमॅटोची चटणी। चला तर मग रेसिपी पाहूया। कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तवा गरम व्हायला ठेवलेला आहे, त्यामध्ये कांद्याचे उभे काप करून घेतलेले आहेत। कांदा छान लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे। हिरव्या टोमॅटोचे उभे काप करून घेतलेले आहेत। कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। लसूण घेतलेला आहे। हिरवी मिरची अशी मोडून घ्यायची आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करायचं आहे। छान असं मिक्स करून परतून घ्यायचं आहे। मीठ घ्यायचं आहे चवीनुसार। मंद आचेवर परतून झालेलं आहे। हे सगळं साहित्य थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी करून घेणार आहोत। आवडत असल्यास तुम्ही गुळही घेऊ शकता। कोथिंबीर घेतलेली आहे। कढीपत्त्याची 1-2 पानं घेतलेली आहेत, जेणेकरून चटणीला टेस्ट छान येईल। मिक्सरमध्ये चटणी करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता चटणी आपली किती छान झालेली आहे। एका बाउलमध्ये काढून घेऊया। ही चटणी तुम्ही अशीच खाल्ली तरी सुद्धा छान टेस्टी लागते। आपण आता या चटणीला फोडणी देणार आहोत। थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरं घेतलेलं आहे, मोहरी घेतलेली आहे, लाल मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, ही फोडणी आपण आता चटणीवर ओतणार आहोत। फोडणी आपण चटणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत। हिरव्या टोमॅटोची चटकदार आणि झणझणीत चटणी आपली झालेली आहे। तुम्ही पाहू शकता ही चटणी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर छान लागते। डोशाबरोबरही खाऊ शकता किंवा जेवताना तोंडीही लावू शकता। आजची रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।